शेतकऱ्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत? दीपक, आपण पाहिला असेल तर आता आपण शिवाजी पार्क मध्ये आहोत आणि शिवाजी पार्क मध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह चालू आहे. काय वाटतंय तुम्हाला? अरे मजा येते, उद्या बोर्ड आहे माझी. मुंबईचा राजा, अरे मुंबईचा राजा. आपण शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा, मुंबईचा राजा रोहित शर्मा. आपण बघितले असेल आपण इकडे ट्रॉफी देखील आणली आहे. काय सांगाल? आज आपण मॅच जिंकलोय, काय सांगाल? चॅम्पियन्स ट्रॉफी आपण मला पण खूप मला आवडत होते आणि आम्ही पण मॅच जिंकलोय. रोहित शर्माला आम्हाला आज आमची मॅचिंग होती. आज पण ट्रॉफी जिंकते, इंडिया ट्रॉफी कहते खा के इंडिया क्रिकेट में सबकी बाप है इंडिया. आपण पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणावरती शिवाजी पार्क मध्ये भारतीय नागरिक जे क्रिकेटवरती प्रेम करतात ते आलेत. मोठ्या प्रमाणावरती जल्लोष देखील इकडे चालू आहे. बोलते बाप, क्रिकेट में इंडिया को बाप बोलते बाप. आपण पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणावरती तेव्हा नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट फॅन सध्या शिवाजी पार्क मैदानावर जमलेला आपल्याला ईशान पाहायला मिळते. आपण यानंतर उपराजधानी नागपुरात जाऊयात. तुषार कोहळे आपल्यासोबत आहे. तुषार, खरं तर मॅच जिंकल्या तुझ्याकडे आलो होतो, पण दुबईत जायला लागलं. अजूनही जल्लोष तोच पाहायला मिळतोय. नागपूरकरांची काय प्रतिक्रिया आहे? काय सध्या नागपुरात चित्र, वातावरण पाहायला मिळतंय? कदाचित तुषारपर्यंत आवाज पोहोचत नाहीये, परंतु आपण ही तीन दृश्य पाहतोय. मुंबई, पुणे आणि नागपूर मधली. रोहित सेना चॅम्पियन्स ठरल्यानंतर मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकर आता रस्त्यावर उतरलेले आहेत. मोठा उत्साह सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळतोय. तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतानं जिंकलेली आहे. दमदार कामगिरी प्रत्येक खेळाडूनं केलेली आहे. आणि यानंतर आपण पुण्याला जाऊया. मिकी घई आपल्यासोबत आहे. मिकी, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. क्रिकेट फॅन्सचं काय नेमकं म्हणणं आहे? साजरा करतायत आणि गर्दी प्रचंड आहे. 12 वर्षानंतर या ठिकाणी मोठा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये देखील, अलका चौकामध्ये देखील जे क्रिकेट प्रेमी आहेत ते जमलेले आहेत. तर दुसरीकडे आता अनेक ठिकाणी फटाके फोडले जात आहेत. चिमुकले असतील, सगळेच जे क्रिकेटचे फॅन्स आहेत, क्रिकेट प्रेमी जे आहेत, जे क्रिकेट वेडे आहेत, ते तर रस्त्यावर उतरलेले आहेत. यासोबतच सगळेजण या सगळ्या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत. शिवाजी पार्क असेल मुंबईतले, त्यासोबतच पुण्यातला अलका चौक असेल किंवा नागपूरमधले रस्ते असतील, सध्या क्रिकेट प्रेमींनी हाऊसफुल झालेले सध्या पाहायला मिळत आहेत. भारतानं न्यूझीलंडवर 4 विकेट्सनं विजय प्राप्त केलेला आहे आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर आपलं नाव त्यांनी कोरलेलं आहे. तेव्हा टीम इंडियाच्या या विजयाचा देशभरात जल्लोष पाहायला मिळतोय. क्रिकेट प्रेमींकडनं फटाके फोडले जात आहेत. रोहित शर्मा असेल, श्रेयस अय्यर असेल, यांची दमदार फलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळालेली होती. यासोबतच जडेजा, त्यासोबतच हार्दिक पंड्या असेल, याशिवाय वरुण चक्रवर्ती असेल, कुलदीप यादव असेल, यांनी देखील प्रभावी असा मारा केला होता. तेव्हा जल्लोष सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय. चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स ठरलेले आहेत रोहित शर्मा आणि त्याचे सिलेजा. रोहित सेना चॅम्पियन ठरलेली आहे. देशभरात मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. भारतानं सलग 3ऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. दुबईच्या मैदानामध्ये त्यांनी न्यूझीलंडवर मात केलेली आहे आणि 12 वर्षांनी पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे. क्रिकेट जे चाहते आहेत, क्रिकेट प्रेमी जे आहेत, ते सगळे रस्त्यावर उतरलेले आहेत. मोठा जोश, जल्लोष सध्या या क्रिकेट प्रेमींमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक भारतीय खेळाडूचीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये मोठी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली.